त्या लिहून एक्झाम्पल 4.3 एक्झाम्पल 4.3 ते झालं की मग आपलं एक पाठीमागचं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फोर्सेस स्प्लिट कसे होतात ते दाखवतो किंवा सांगतो. 4.3 अ कार ऑफ मास a car of mass a car of mass 1.5 ton 1.5 ton is running at 72 km per hour. लावून टाक पाठीमागचं, लावून टाक पूर्ण दिसायला काय याच्यात घ्या. ॲट 72 km per hour on a straight horizontal road, on a straight horizontal road, on turning the engine off, comma, it stops in 20 seconds. On turning the engine off, comma, it stops in 20 seconds. While running at same speed, on the same road, the driver observes an accident 50 meter in front of him. Full stop. He immediately applies the brakes and just manages to stop the car at the accident spot. Calculate braking force. आता याच्यामध्ये जेवढे काही फॉर्म्युलाज इन्व्हॉल्ड आहेत तेवढे सर्वच्या सर्व तुम्हाला 10th पर्यंत झालेले आहेत. 10th पर्यंतचाच तुमचा हा एक न्यूमरिकल आहे. फक्त इथं आपल्या इंग्लिश आपल्या लँग्वेजमध्ये आहे किंवा इंग्लिशमध्ये आहे, बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कुठलाही न्यूमरिकल ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये गिव्हन डेटा काय आहे, त्याने आपल्याला काय काय दिले, कुठल्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये दिलेलं आहे आणि त्या न्यूमरिकलचा मीनिंग काय आहे, या 3 गोष्टी समजणं गरजेचं आहे. अगोदर न्यूमरिकल एक वेळेस व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलं किंवा काय समजतं हे मला सांगा. वाचा. पुस्तक बंद करे पाठीमागचं, मागून 2 नंबर वाच.
काय समजते? कोण सांगू शकतं का न्यूमरिकलमध्ये आपल्याला याच्यात काय विचारलेलं आहे नेमकं? त्यांनी काय कॅल्क्युलेट करायचं आहे? इकडे बघा आता, कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला? काय याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे? हां, ब्रेकिंग फोर्स काढायचा आहे, बरोबर आहे. फोर्स हा फोर्स असतो. फोर्सचं युनिट काय आहे? फोर्सचं युनिट हात वर करायचे आहेत त्यांनी. ते लावून टाक. पाठीमागची खिडकी लावून टाका, तिकडली पाठीमागची लावून टाका. ब्रेकिंग फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर आहे. ब्रेकिंग फोर्स कॅल्क्युलेट करत असताना त्याचं युनिट माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला, बरोबर आहे. युनिट काय आहे फोर्सचं? SI सिस्टीममध्ये फोर्स आपण कशात मेजर करतो? काल आलेले हात वर करा बरं. म्हणजे परवा दिवशीच्या लेक्चरला जे मुलं प्रेझेंट होते त्यांना सांगितले मी फोर्स आपण कशात मेजर करतो. झालं नाही का? काल आलेले हात वर करा म्हणलं. सांग मग. हां, न्यूटनमध्ये मेजर करतो, बरोबर आहे. CGS सिस्टीममध्ये काय मेजर करतो? CGS सिस्टीममध्ये फोर्स युनिट काय आहे सांगा? वर बघा इकडे, वर सांग. येत नाही. SI सिस्टीममध्ये फोर्सचे युनिट न्यूटन आहे. CGSमध्ये डाईन आहे. कन्वर्जन फॅक्टर देखील मी काल सांगितला होता, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन, बरोबर आहे. आता बघा आपला न्यूमरिकल काय सांगतो? एक कार आहे, ज्या कारचं मास, हा एक स्ट्रेट रोड त्याने आपल्याला कन्सिडर करायला सांगितलं आहे, बरोबर आहे. या स्ट्रेट रोडवर एक कार आहे, त्या कारचं मास आहे 1.5 टन. याचा अर्थ 1.5 इंटू 10⁻³ किलोग्रॅम, कारण 1 टन म्हणजे किती? 1000 kg, बरोबर आहे. हे तर माहीत आहे आपल्याला. म्हणजे 1.5 टन, याचा अर्थ त्याला काय करायचं? 1000ने आपण मल्टिप्लाय केले की ते काय झालं? किलोग्रॅममध्ये कन्वर्ट झालं. का बरं असं केलं आपण? कारण न्यूमरिकल सॉल्व करत असताना जो काय तुमचा गिव्हन डेटा आहे, हा गिव्हन डेटा कुठल्या तरी एका सिस्टीम ऑफ युनिटमध्ये आला पाहिजे. म्हणजे एकतर तुम्ही त्याला CGSमध्ये आणा किंवा SIमध्ये आणा. जर समजा आता खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील, तुम्ही CET किंवा दुसरे कुठले असे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, त्यात खाली 4 ऑप्शन असतात. त्या ऑप्शनमध्ये जर समजा सर्वच्या सर्व आन्सर SIमध्ये असतील तर तुम्हाला त्याचं कन्वर्जन SIमध्ये करून तुम्हाला तो न्यूमरिकल सॉल्व करावा लागेल. बरोबर. मग आता आपल्याला इथं SI सिस्टीममध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी इझी जाईल. त्याच्यामुळे आपण काय करू? आपल्या नंबरच्या समोर P करा आणि पुढे पास करा. तिकडे दे, तिकडं बघा. इथं मास त्याने आपल्याला 1.5 टन दिलेलं आहे, त्याला आपण कन्वर्ट केलं SIमध्ये 1.5 इंटू 10⁻³ म्हणजेच 1000 किलोग्रॅम. ही कार एका स्ट्रेट रोडवर जात आहे, बरोबर आहे. मग त्याने काय केलं की या स्ट्रेट रोडवरती त्याचं इंजिन जे आहे गाडीचं ते ऑफ केलं, बरोबर आहे. मग गाडी काय होईल? ॲज इट इज पुढे जात राहील, परंतु गाडीमध्ये असणारं जे ॲक्सेलरेशन आहे किंवा गाडीचा जो स्पीड आहे तो कमी होईल का वाढणार आहे? गाडी रोडवर जात आहे त्यावेळेस त्या गाडीचं इंजिन ऑफ केलं, गाडीचा स्पीड कमी होईल का वाढणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे गाडीमध्ये काय आहे? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे किंवा रिटार्डेशन आहे. ते अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ज्यावेळेस गाडीचं इंजिन त्यांनी टर्न ऑफ केलं त्यावेळेस असणारा गाडीचा जो स्पीड आहे त्याला म्हणतो आपण इनिशियल स्पीड किंवा सुरुवातीचा वेग. तो किती आहे? सांगितलं त्यांनी आपल्याला. किती आहे? 72 km/h. इनिशियल व्हेलॉसिटी किंवा इनिशियल स्पीड आपण कशाने दाखवतो? कायनेमॅटिकल इक्वेशन्स माहीत आहेत का? 3. फिजिक्समध्ये आपण ज्या वेळेस कायनेटिक्स असेल किंवा मेकॅनिक्स असेल या फिजिक्सच्या ज्या ब्रांचेस आहेत, मोशनचा स्टडी करणाऱ्या ब्रांचेस,
याचा स्टडी करत असताना आपण कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करतो. मग कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतो? बरोबर आहे, सांगा. यूने दाखवतो, बरोबर आहे. किती आहे इनिशियल स्पीड? मग यू इज इक्वल टू 72 km/h. मग आता याच्यामध्ये काय झालं? काय हाजरी दिली नाही? राहू दे, नंतर बघू आपण. यू इज इक्वल टू 72 km/h, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये km/h हे जे युनिट आहे हे कुठल्या सिस्टीम ऑफ युनिटमध्ये येते? SI येते का CGS मध्ये? स्पीडचं SI युनिट काय आहे सांग? 2 नंबर. स्पीडचं SI युनिट काय आहे? मास्क काढून सांगा. युनिट इंटू डिस्टन्स. युनिट विचारले मी. आपण स्पीड कशामध्ये मेजर करतो? तुम्ही तोंडाला मास्क लावा, न लावलेले. डिस्टन्स आपण कशात डिस्टन्स मेजर करतो? मीटरमध्ये. बस खाली. डिस्टन्स आपण मीटरमध्ये मेजर करतो, बरोबर आहे. आणि स्पीड कशात मेजर करतो? स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाईम, बरोबर आहे. एका पर्टिक्युलर टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याच्यावरून आपण त्या व्हेकलचा किंवा त्या ऑब्जेक्टचा आपण स्पीड कॅल्क्युलेट करतो. मग डिस्टन्स मीटरमध्ये मेजर करतो, टाईम मेजर करतो आपण सेकंदमध्ये, बरोबर आहे. युनिट काय झालं? मीटर पर सेकंद. हे झालं SI सिस्टीममध्ये. CGS मध्ये आपण डिस्टन्स काय मेजर करतो? मीटरचं कन्व्हर्जन ज्यावेळेस आपण CGS मध्ये करायचं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? सेंटीमीटर, बरोबर आहे. डिवायडेड बाय टाईम आपण सेकंडमध्येच मेजर करतो. तसं या ठिकाणी आपल्याला सर्व क्वांटिटीज SI सिस्टीममध्ये आणायच्या आहेत. त्याच्यामुळं यू इज इक्वल टू 72 km/h. याचा अर्थ याला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि आवर हे जे आहे त्याला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण km/h हे जे युनिट आहे हे प्रॅक्टिकल युनिट आहे कशाचं? स्पीड मेजर करण्याचं. प्रॅक्टिकल युनिट आणि SI सिस्टीम CGS सिस्टीम याच्यात फरक असतो. जसं आपण समजा फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी आपण CPS RPS किंवा हर्ट्जमध्ये मेजर करतो SI सिस्टीममध्ये, आणि त्याचे प्रॅक्टिकल युनिट्स बरेच आहेत की, बरोबर आहे. तसं किंवा म्हणजे RPM आहे, RPH आहे, रिव्होल्यूशन पर मिनिट, रिव्होल्यूशन पर आवर, हे जे आहेत ते प्रॅक्टिकल युनिट झाले फ्रिक्वेन्सीचे. तसं स्पीडचे युनिट माइल्स पर आवर आहे, km/h आहे, किंवा आणखीन लार्ज स्केलवरती ह्याचे युनिट कसे आहेत? वेगवेगळे आहेत. लाईट इयर आपण मेजर करतो. तसं या ठिकाणी लाईट इयर डिस्टन्स युनिट आहे. 72 km/h आपल्याला काय करावं लागेल? SI मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग आपल्याला माहीत आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? सांगतो सांगा. उभारायची पद्धत आहे का नाही आपल्याकडं? शिक्षक वर्गात आल्याच्यानंतर देखील तुम्ही उभे राहत नाहीत, म्हणजे काय तुमचं काय 10वीपर्यंत विसरून गेला काय सगळे? सांग. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर? 1000 मीटर, बरोबर आहे. आता हे बस खाली 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर डिवायडेड बाय 1 आवर. 1 तास म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. 1 मिनिट. 1 आवर म्हणजे 1 मिनिट. असं आहे का? मग 1 आवर म्हणजे किती सेकंद? बरोबर आहे. बघा इकडं. 1 आवर म्हणजे 60 मिनिट्स आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद म्हणजे 3600. याला जर तुम्ही सॉल्व केलात तर काय येईल त्या ठिकाणी?
याला सॉल्व केल्यानंतर काय येईल 5/12 बरोबर आहे का चुकलो काय किती 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येते 18 येते 5/18 मीटर पर सेकंद हा तुम्हाला मिळाला कन्व्हर्जन फॅक्टर कशामधला कन्व्हर्जन फॅक्टर आहे 1 किलोमीटर पर आर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंद म्हणजे इथं तुम्ही असं लिहू शकता 1 किलोमीटर पर आर इज इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंद मग तुम्हाला आता काय करायचं 72ला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये मीटर पर सेकंदमध्ये मग तुम्हाला काय करावं लागेल कुठलाही नंबर असू द्या त्या नंबरला तुम्हाला जर समजा पुढे किलोमीटर पर आर असं जर असेल त्याला कन्वर्ट कर मीटर पर सेकंदमध्ये तर त्याला आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल u इज इक्वल टू किती 18×72 बरोबर आहे की म्हणजे काही ठिकाणी 20 मीटर पर सेकंद ही तुम्हाला काय मिळाली इनिशियल स्पीड मिळाली कशामध्ये ESI सिस्टीममध्ये एक क्वांटिटी काय करतोय आपण आपल्याला गिवन डेटा म्हणजे त्याने काय काय दिलेलं आहे कुठल्या फिजिकल क्वांटिटीचा उल्लेख त्यांनी त्या न्यूमरिकलमध्ये केलेला आहे आणि त्यांचे जे काही त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू लिहून काढणे म्हणजे गिवन डेटा बरोबर आहे याला देखील कधी कधी बोर्डाच्या एक्झाममध्ये अर्धा मार्क असतो याला देखील मार्क असतात कधी कधी जर त्यांनी सांगितलं असेल पर्टिक्युलर न्यूमरिकलला याच्या गिवन डेटाला तुम्ही अर्धा मार्क द्या अशा प्रकारचं जर कन्व्हर्जन असेल तर त्यांनी गिवन डेटाला देखील अर्धा मार्क देतात बाकी तुमचा फॉर्म्युला अर्धा मार्कासाठी असतो कॅल्क्युलेशन आणि आन्सरला परत अर्धा आणि अर्धा असं 2 मार्काला हा न्यूमरिकल एक्झामला विचारला जाऊ शकतो मग आता याच्यामध्ये गिवन डेटामध्ये आपण फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे मास दिलेला आहे SI मध्ये कन्वर्ट केला आपण इनिशियल स्पीड त्यांनी दिलेला आहे तो देखील आपण SI मध्ये कन्वर्ट केला 20 मीटर पर सेकंद बरोबर आहे मग आता फायनल स्पीड किती असेल फायनल स्पीड किती असेल फायनल स्पीड असेल आपला गाडी शेवटी जाऊन थांबणार आहे म्हणजे किती असेल 0 गाडी पुढे कुठेतरी जाऊन काय होणार आहे थांबणार आहे बरोबर आहे कुठेतरी जाऊन थांबणार आहे माहित नाही आपल्याला परंतु थांबणार आहे म्हणजे फायनल स्पीड 0 आहे किती वेळात त्यांनी म्हणले इट स्टॉप्स इन 20 सेकंद 20 सेकंदामध्ये थांबणार आहे म्हणजे जो टाइम इंटरवल आहे तो किती आहे 20 सेकंद आहे असं असेल तर त्यावेळेस त्या गाडीचं जे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे ते अगोदर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल का बरं कारण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन असा फॉर्म्युला आहे मग ब्रेकिंग फोर्स काढायचा आहे त्या गाडीचा मास माहीत आहे ब्रेकिंग ॲक्सलरेशन आणखीन आपल्याला माहीत नाही हे रिटार्डेशन आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन आहे ज्यावेळेस त्याने इंजिन ऑफ केलं त्यावेळेस आणि ज्यावेळेस तो ब्रेक अप्लाय करणार आहे त्यावेळेसचं निगेटिव्ह ॲक्सलरेशन हे लार्ज असेल बरोबर आहे गाडी एका हॉरिझॉन्टल रोडनं जात आहे समजा 20 आत्ता कितीच्या स्पीडनं आहे 20 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं इंजिन ऑफ केलं गाडीचा स्पीड 1-2 सेकंदासाठी तेवढाच राहील नंतर तो कमी कमी होत जाईल बरोबर आहे एवढं तर कळते आपल्याला आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर काय होईल आणखीनच कमी होईल मग ते ब्रेक अप्लाय केल्यानंतरचा भाग वेगळा सध्या फक्त आपण इथं आहोत इथे इंजिन ऑफ केले इथून ते गाडीमध्ये डिॲक्सलेशन प्रोड्यूस झाले किंवा रिटार्डेशन प्रोड्यूस झाले तर ते किती आहे ते आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल मग ते काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे ॲक्सलेशन काढायचं आहे ॲक्सलेशन म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम dv/dt dt किती आहे 20 सेकंद रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय फायनल मायनस इनिशियल फायनल किती आहे 0 इनिशियल किती आहे 20 डिवायडेड बाय 20 a इज इक्वल टू -1 युनिट काय आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर SI सिस्टीममध्ये हे झालं त्या व्हेकलमध्ये असणारं रिटार्डेशन आता ब्रेकिंग ॲक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणखीन इथं खाली लागेल तुम्हाला आफ्टर सीइंग द ॲक्सिडेंट म्हणजे ज्यावेळेस त्याने ॲक्सिडेंट पाहिला त्यावेळेस म्हणजे इथं कुठंतरी ब्रेक अप्लाय केला किंवा आफ्टर अप्लाइंग द ब्रेक्स टू व्हेकल असं म्हणू शकता आणि खाली तुम्हाला इथं परत एक वेळेस ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज लिहाव्या लागतील मग ज्यावेळेस ब्रेक अप्लाय करत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला इथे एक क्लू दिलेला आहे त्यांनी काय पाहिलं बघा त्याने काय सांगितले
while running at the same speed on the same road. सेम स्पीड म्हणजे याचा अर्थ गिवन डेटामध्ये नंतर देखील आपला येणारा इथला देखील इनिशियल स्पीड हा किती आहे, u इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंद एवढाच येईल. ते दुसरा स्पीड आपल्याला दिलेला नाही, तिथं फक्त त्यांनी आपल्याला क्लू दिलेला आहे व्हाईल रनिंग ॲट द सेम स्पीड ऑन सेम रोड. म्हणजे याचा अर्थ सेम स्पीडनं जात आहे, म्हणजे इथं देखील इनिशियल स्पीड हा 20 मीटर पर सेकंद असेल. त्याच्यानंतर टाईम इंटरवल किती आहे गाडी थांबण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, टाईम इंटरवल आता दिलेलं नाही. ब्रेक अप्लाय इथून 20 सेकंद होता, इथून इथपर्यंत 20 सेकंद, पण इथं अप्लाय केले ब्रेक, मग इथून इथपर्यंत टाईम आपल्याला माहीत आहे का, नाही. फक्त त्याने आपल्याला सांगितलं की डिस्टन्स दिलेलं आहे त्याने आपल्याला. ज्यावेळेस त्यानं ॲक्सिडेंट पाहिला त्यावेळेस त्यानं ब्रेक अप्लाय केले आणि तिथून याच्यापासून ॲक्सिडेंट हा किती अंतरावरती होता, 50 मीटर एवढ्या अंतरावरती होता. मग त्यामुळे डिस्टन्स माहीत आहे, एस इज इक्वल टू 50 मीटर. आता ॲक्सेलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फायनल स्पीड किती आहे, परत ती गाडी थांबणारच आहे त्यामुळे फायनल स्पीड 0 मीटर पर सेकंद. आता या ठिकाणचं असणारं जे ए ब्रेकिंग हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, ब्रेकिंग ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचे. मग फॉर्म्युला आता आपण हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही कारण याच्यामध्ये टाईम इन्वॉल्ड आहे. हा फॉर्म्युला म्हणजे कुठला आहे तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हा फॉर्म्युला आहे कायनेमॅटिक इक्वेशनमधला. दुसरा आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, याच्यात पण टाईम इन्वॉल्ड आहे. तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as, याच्यात टाईम इन्वॉल्ड नाही. आणि याच्यामधलं आपल्याला ॲक्सेलरेशन काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. मग आता याला ए ब्रेकिंग नाव द्या किंवा A1 नाव द्या किंवा आणखीन काय पण नाव देऊ शकता, कारण हे आणि हे ॲक्सेलरेशन वेगळं आहे. हे जे कॅल्क्युलेट केलं हे वेगळं आहे आणि हे खालचं ॲक्सेलरेशन वेगळं आहे. याला A1 नाव द्या किंवा ए ब्रेकिंग असं नाव द्या. मग यासाठी इक्वेशन आपण जर अरेंज केलं, याला इकडे घ्या, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2as, बरोबर आहे. मग काय येईल, मायनस ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2s. मग आता या ठिकाणी व्ही किती आहे, व्ही किती आहे, सॉरी याला काय करा, याला या फॉर्म्युल्यात ठेवू आपण सरळ सरळ. हल वरलेचं वी नो दॅट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किंवा युजिंग थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as. मग व्ही किती आहे 0, यू किती आहे 20 मीटर पर सेकंद त्याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू, आता ॲक्सेलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲज इट इज, इंटू डिस्टन्स आहे 50. काय येईल मी या ठिकाणी 0 इज इक्वल टू 400 मायनस हे काय येईल 100a, याला या साईडला घ्या, काय येईल 100a इज इक्वल टू 400a इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय 100 म्हणजे काय या ठिकाणी 4. हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे त्यामुळे याला साईन काय येणार मायनस 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काढलं तुम्ही ब्रेकिंग ॲक्सेलरेशन. हे काय आहे ब्रेकिंग ॲक्सेलरेशन आहे. मग आता ब्रेकिंग ॲक्सेलरेशन माहीत आहे, मास माहीत आहे, आपण त्या ठिकाणचा ब्रेकिंग फोर्स एफ ब्रेकिंग आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. मास इंटू ब्रेकिंग ॲक्सेलरेशन, मास किती आहे 1.5 10⁻³ इंटू आता इथं फोर्स देखील निगेटिव्हच येणार कारण फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे त्याच्यामुळं -4 काय या ठिकाणी 15 चौक 60, 6 इंटू 10⁻³ न्यूटन. पण याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहित असताना मायनस साईन यूज करायचं नाही, बरोबर आहे. फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे परंतु इथं आपण मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करत आहोत त्याच्यामुळं मायनस साईन नाही लिहिलं तरी चालते. पुस्तकामध्ये याचा आन्सर आलेला आहे. सॉरी हे आणखीन एक गोष्ट आली आपली इथं, याच्यामध्ये हे टोटल ॲक्सेलरेशन आलं होतं. टोटल ॲक्सेलरेशनमधून इनिशियल ॲक्सेलरेशन आपल्याला मायनस करावं लागेल हे ॲक्सेलरेशन. हे काय येईल किंवा ए नेट ॲक्सेलरेशन, कारण
इथून इथपर्यंतचं ॲक्सेलरेशन वेगळं आहे, इथून इथपर्यंतचं ॲक्सेलरेशन वेगळं आहे, बरोबर आहे. त्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल, हे मायनस एका 4मधून हे ॲक्सेलरेशन मायनस करा किंवा -4 मायनस ऑफ -1 हे झालं प्लस काही या ठिकाणी -3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला तो फॉर्म्युला यूज करावा लागेल. F इज इक्वल टू, हे लिहिलं आहे का? इथे लिहितो मी F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास आहे 1.5 10⁻³ इंटू ते ॲक्सेलरेशन आहे 3, बरोबर आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4.5 10⁻³ न्यूटन. जर समजा आपण हे +3 इकडे दिलं तर काय होईल, 4 5 पॉईंट आफ्टर 3 डिजिट न्यूटन. हा आला तुमचा ब्रेकिंग फोर्स. हा न्यूमेरिकल एक्झामला 2 मार्काला विचारला जाऊ शकतो.